सारखा सारखा तुमचा अपमान जर कोणी करत असेल तर हे करा. मित्रांनो, आयुष्यात एक गोष्ट अनेकदा दिसून येते की जे लोक स्वभावाने शांत, साधे आणि प्रामाणिक असतात त्यांनाच अनेक वेळा जास्त त्रास सहन करावा लागतो. जे लोक दुसऱ्यांच्या आयुष्यात विनाकारण हस्तक्षेप करत नाहीत, कोणाच्या वादात पडत नाहीत, स्वतःच्या कामात राहतात, त्यांना लोक अनेकदा कमकुवत समजतात. काही लोकांना वाटते की शांत माणूस म्हणजे भित्रा माणूस. त्यामुळे अशा लोकांचा अपमान करणे, त्यांची थट्टा करणे किंवा त्यांना कमी लेखणे हे काही लोकांसाठी सहज गोष्ट बनते. परंतु हे वास्तव फार वेदनादायक असते. कारण ज्या माणसाने कोणाचेही वाईट केलेले नसते त्यालाच कधीकधी सर्वात जास्त अपमान सहन करावा लागतो. परंतु या ठिकाणी एक गोष्ट समजून घेणे खूप गरजेचे आहे. शांत राहणे आणि स्वतःचा स्वाभिमान गमावणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. माणूस संयमी असावा, परंतु त्याने स्वतःची किंमतही ओळखली पाहिजे. जर कोणी वारंवार आपला अपमान करत असेल आणि आपण सतत गप्प बसत राहिलो तर हळूहळू आपला आत्मसन्मान कमी होऊ लागतो. आणि जेव्हा माणूस स्वतःच स्वतःची किंमत कमी करू लागतो तेव्हा जगही त्याला गंभीरपणे घेत नाही. म्हणून योग्य वेळी योग्य उत्तर देणे हे देखील जीवनातील एक महत्त्वाचे कौशल्य आहे. जीवनात सर्वात मोठी शक्ती म्हणजे स्वतःचा विकास. माणूस जितका स्वतःला घडवत जातो तितका त्याचा आत्मविश्वास वाढत जातो. म्हणून सर्वप्रथम स्वतःच्या प्रगतीवर लक्ष देणे आवश्यक असते. स्वतःचे ज्ञान वाढवणे, नवीन गोष्टी शिकणे, अनुभवातून शिकणे आणि सतत स्वतःला सुधारत राहणे ही खूप महत्त्वाची प्रक्रिया आहे. ज्ञान मिळवणे म्हणजे केवळ पुस्तके वाचणे नाही, तर जीवनातून शिकणे देखील असते. रोजच्या अनुभवांमधून, लोकांच्या वागणुकीतून आणि परिस्थितीतून खूप काही शिकायला मिळते. जेव्हा माणूस स्वतःच्या विकासावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा त्याच्यामध्ये आत्मविश्वास वाढतो. आणि आत्मविश्वास हा असा गुण आहे की जो माणसाला कोणत्याही परिस्थितीत ठामपणे उभे राहण्याची ताकद देतो. जर कोणी आपल्याला कमी लेखण्याचा प्रयत्न केला तर आत्मविश्वास असलेला माणूस शांतपणे पण ठामपणे त्याला उत्तर देऊ शकतो. त्यामुळे स्वतःचा विकास हा केवळ करिअरसाठी नाही तर स्वाभिमानासाठीही अत्यंत आवश्यक असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्युत्तर देण्याची कला. अनेक लोकांना अपमान सहन करावा लागतो कारण त्यांना योग्य पद्धतीने उत्तर देणे जमत नाही. काही लोक इतके शांत असतात की ते काहीही बोलत नाहीत आणि सगळं मनात साठवत राहतात. परंतु मनात साठवलेला राग आणि दुःख एक दिवस मोठ्या समस्येत बदलू शकतो. म्हणूनच योग्य वेळी योग्य शब्दात उत्तर देणे गरजेचे असते. प्रत्युत्तर देणे म्हणजे नेहमी भांडणे करणे असा अर्थ नसतो. उलट शांतपणे, समजूतदारपणे आणि आदराने दिलेले उत्तर अधिक प्रभावी असते. जेव्हा आपण रागाने उत्तर देतो तेव्हा परिस्थिती आणखी बिघडते. पण जेव्हा आपण शांतपणे आणि आत्मविश्वासाने बोलतो तेव्हा समोरची व्यक्तीही विचार करायला भाग पाडली जाते. अनेक वेळा लोक म्हणतात की आपण काहीही बोललो तर भांडण होईल म्हणून गप्प बसणे चांगले. पण सतत गप्प बसणे हेही योग्य नसते, कारण त्याने समोरच्या व्यक्तीला वाटते की आपण काहीही बोललो तरी चालेल. त्यामुळे योग्य मर्यादेत राहून स्वतःची बाजू मांडणे आवश्यक असते. जेव्हा आपण स्वतःचा सन्मान जपतो तेव्हा इतर लोकही आपल्याला तितकाच आदर देऊ लागतात. तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे संगती. माणूस ज्या लोकांमध्ये राहतो त्याचा प्रभाव त्याच्या आयुष्यावर पडतो. जर आपण सतत नकारात्मक, स्वार्थी आणि दुसऱ्यांची टिंगल करणाऱ्या लोकांमध्ये राहिलो तर आपल्या आयुष्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. काही लोकांना इतरांची प्रगती पाहवत नाही. ते सतत दुसऱ्यांमध्ये चुका शोधत असतात आणि त्यांच्या अपमानातून आनंद मिळवतात. अशा लोकांपासून शक्य तितके दूर राहणे हेच शहाणपणाचे असते. कारण अशा लोकांची वाद घालण्यात किंवा त्यांना समजावण्यात आपला वेळ आणि ऊर्जा वाया जाते. जे लोक दुसऱ्यांना खाली खेचण्यात आनंद मानतात ते स्वतः कधीही पुढे जाऊ शकत नाहीत. ते फक्त इतरांना त्रास देण्यातच आपला वेळ घालवतात. जीवनात योग्य लोकांची संगत खूप महत्त्वाची असते. जे लोक सकारात्मक विचार करतात, जे आपल्याला प्रेरणा देतात आणि आपल्या प्रगतीत आनंद मानतात, अशा लोकांमध्ये राहिल्यास आपले जीवनही अधिक सुंदर बनते. म्हणूनच कधीकधी काही लोकांपासून दूर जाणे हेही स्वतःसाठी घेतलेला योग्य निर्णय असतो. जीवनात प्रत्येक माणसाला कधी ना कधी अपमानाचा सामना करावाच लागतो. पण त्या अपमानाला आपण कसे सामोरे जातो हे महत्त्वाचे असते. जर आपण त्यातून शिकून अधिक मजबूत बनलो तर तो अनुभव आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा देतो. म्हणून मित्रांनो, जीवनात शांत राहणे चांगले आहे, परंतु स्वतःचा स्वाभिमान जपणे त्याहूनही महत्त्वाचे आहे. स्वतःचा विकास करत राहा, आत्मविश्वास वाढवा, योग्य वेळी योग्य शब्दात उत्तर द्या आणि नकारात्मक लोकांपासून दूर राहा. कारण ज्याला स्वतःची किंमत माहिती असते त्याला कोणीही कायम अपमानित करू शकत नाही. आणि जेव्हा माणूस स्वतःच्या सन्मानासाठी उभा राहतो तेव्हा जगही त्याला आदराने पाहू लागते.